धनु राशी, गूढतेच्या गाभाऱ्यातून उगवणारी ही 1 मेची पौर्णिमा जणू काही ब्रह्मांडाने स्वतः एक खास संदेश तुमच्यासाठी राखून ठेवला आहे. रात्रीचा चंद्र पूर्ण तेजाने उजळलेला असेल, पण त्या प्रकाशात फक्त उजेड नाही, तर तुमच्या आयुष्यातील लपलेली शक्यता, दडलेले भाग्य आणि नवी दरवाजे उघडण्याची चिन्हेही दिसतील. धनु राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा साधी नाही, ती एक टर्निंग पॉइंट आहे. काही गोष्टी ज्या आतापर्यंत थांबलेल्या होत्या त्या अचानक गती घेतील. मनात जे प्रश्न होते त्यांची उत्तरं अनपेक्षितपणे मिळू लागतील. जणू काही परमेश्वर तुमच्यावर खास कृपा करून योग्य वेळेची वाट पाहत होता आणि आता ती वेळ आली आहे. धनु राशी, 1 मेची पौर्णिमा. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात होणार आहे. करिअर किंवा व्यवसायात एखादी चांगली संधी अचानक समोर येऊ शकते. जे काम तुम्ही मनापासून करत होतात त्याचे फळ आता मिळू लागेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसेल. अचानक पैसा येण्याचे योगही आहेत. प्रेम आणि नातेसंबंधात उबदारपणा वाढेल. जे गैरसमज होते ते दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी खास व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण वाटाल. काही दिवसांपासून जे निर्णय घेण्यात अडचण येत होती ते आता स्पष्ट होतील. तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करेल, त्यावर विश्वास ठेवा. धनु राशी, या पौर्णिमेच्या रात्री जर तुम्ही शांतपणे चंद्राकडे पाहिलात तर तुम्हाला स्वतःच्या आयुष्याबद्दल एक नवा दृष्टिकोन मिळेल. काही लोकांसाठी हा काळ आध्यात्मिक जागृतीचा ठरू शकतो. ही पौर्णिमा तुम्हाला सांगते, जुनं सोडा आणि नव्याला सामोरे जा. जे बदल येणार आहेत त्यांना घाबरू नका, कारण हे बदलच तुम्हाला तुमच्या खऱ्या यशाकडे घेऊन जाणार आहेत. तुमच्यावर दैवी शक्तीची छाया आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका. विश्व तुमच्यासोबत आहे. धनु राशी, गूढ शांततेने भरलेली ही 1 मेची पौर्णिमा. आकाशात चमकणारा पूर्ण चंद्र जणू तुमच्या मनाच्या खोल कप्प्यांवर प्रकाश टाकतोय. पण हा प्रकाश फक्त बाहेरचा नाही, तो तुमच्या आतल्या शक्तीला जाग करणार आहे. धनु राशीच्या लोकांसाठी ही रात्र एक वेगळीच ऊर्जा घेऊन येते. जणू काही ब्रह्मांड तुमच्याशी हळूच बोलतंय. तुमच्यात अजून खूप काही दडलं आहे. काही गोष्टी ज्या तुम्ही स्वतःलाही सांगितल्या नव्हत्या त्या आता स्पष्ट होऊ लागतील. ही पौर्णिमा म्हणजे स्वतःची ओळख नव्याने शोधण्याची सुरुवात आहे. धनु राशी, या काळात तुमचं लक्ष तुमच्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर अधिक केंद्रित होईल. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी फक्त मनात ठेवत होता त्या आता प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्यात एक वेगळी जिद्द निर्माण होईल. मला हे करायचंच आहे. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढेल. लोक तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते, जी तुमच्या भविष्याला नवी दिशा देईल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल. नकारात्मकता हळूहळू कमी होईल आणि तुम्ही अधिक शांत, स्थिर आणि फोकस व्हाल. हीच वेळ स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे. कधी कधी अचानक एखादा विचार, एखादी कल्पना किंवा एखादं स्वप्न तुमच्या मनात येईल. त्याला दुर्लक्ष करू नका, कारण त्यामागे तुमचं भविष्य लपलेलं असू शकते. ही पौर्णिमा तुम्हाला सांगते, तुमचं खऱ्या अर्थाने उड्डाण आता सुरू होणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं जे आहे ते जगाला दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. तुम्ही आतापर्यंत जे कष्ट घेतले, ज्या गोष्टी शांतपणे कुणालाही न सांगता केल्या, त्याचं फळ आता अचानक समोर येणार आहे. काहींना अचानक प्रमोशन मिळण्याचे योग आहेत, तर काहींना नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळेल, जी त्यांच्या आयुष्यातील दिशा बदलू शकते. ज्या लोकांना वाटत होतं की मी इतकं करतो पण माझी दखल घेतली जात नाही, त्यांच्यासाठी ही पौर्णिमा एक उत्तर आहे. तुमच्यात एक वेगळीच क्लॅरिटी येईल. तुम्हाला कळेल की तुम्हाला खरंच काय करायचं आहे आणि जेव्हा ही क्लॅरिटी येते तेव्हा संधी आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात. पण एक गुप्त संकेत आहे, या काळात तुम्हाला एखादी अनएक्सपेक्टेड चॅलेंज येऊ शकते. ही अडचण तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अजून मजबूत बनवण्यासाठी आहे. जर तुम्ही धैर्याने ती स्वीकारली तर पुढचं यश वाढेल. विद्यार्थ्यांसाठी ही पौर्णिमा एक मॅजिकल फेज घेऊन येते. तुमचं लक्ष अभ्यासाकडे अधिक केंद्रित होईल. ज्या विषयांमध्ये तुम्हाला अडचण येत होती ती आता अचानक समजायला लागतील. धनु राशी, गूढ शांततेने न्हाऊन निघालेली ही 1 मेची पौर्णिमा. आकाशातला पूर्ण चंद्र जणू धनु राशीच्या जीवनावर दिव्य प्रकाश टाकतो आहे. हा फक्त प्रकाश नाही, तर एक संकेत आहे अदृश्य शक्तींचा, नियतीच्या नव्या वळणाचा. या रात्री काहीतरी बदलतं, अगदी हळू पण खोलवर. ज्या भावना आतापर्यंत दडलेल्या होत्या त्या उलगडू लागतात.
ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती ती अचानक स्पष्ट होतात। जणू काही परमेश्वर स्वतः तुमच्या जीवनाचा नवा अध्याय लिहायला सुरुवात करतो आहे। धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्ही आतापर्यंत जे कष्ट घेतले, जे प्रयत्न शांतपणे करत राहिलात, त्याचं फळ आता हळूहळू दिसू लागेल। कामाच्या ठिकाणी तुमची ओळख निर्माण होईल। वरिष्ठ लोक तुमच्या कामाची दखल घेतील। काहींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, जी त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देईल। पण या यशाच्या वाटेवर एक छोटासा अडथळा येऊ शकतो। ही अडचण तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहे। जर तुम्ही धैर्याने त्याचा सामना केला तर पुढचं यश अधिक भक्कम असेल। या काळात तुमचं मन स्पष्ट होईल। तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे याचा उलगडा होईल। विद्यार्थ्यांसाठी ही पौर्णिमा एक विशेष आशीर्वाद घेऊन येते। अभ्यासात एकाग्रता वाढेल। ज्या विषयांमध्ये अडचण येत होती ते आता समजायला लागतील। परीक्षेत यश मिळण्याचे संकेत आहेत। काहींना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळू शकतात। स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरेल। तरीही काही वेळा मन विचलित होऊ शकतं, स्वतःवर शंका येऊ शकते, पण ते क्षण तात्पुरते आहेत। जर तुम्ही सातत्य ठेवलं तर मोठं यश तुमच्या पायाशी असेल। ज्ञानाच्या या प्रवासात संयम आणि चिकाटी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। या पौर्णिमेचा सर्वाधिक प्रभाव तुमच्या प्रेमजीवनावर जाणवेल। जर तुम्ही नात्यात असाल तर काही दिवसांपासून चाललेले गैरसमज आता दूर होऊ लागतील। तुमच्यात पुन्हा एकदा जवळीक वाढेल। एकमेकांविषयीचा विश्वास अधिक मजबूत होईल। जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। काही क्षण इतके सुंदर असतील की तुम्हाला पुन्हा प्रेमात पडल्यासारखं वाटेल। जर तुम्ही एकटे असाल तर एखादी खास व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येऊ शकते। सुरुवातीला साधी ओळख वाटेल, पण हळूहळू ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल। या काळात मन आणि हृदय यांच्यात थोडा संघर्ष होऊ शकतो, पण जिथे तुमचं मन शांत होतं तिथेच तुमचं खरं प्रेम दडलं आहे। विवाहित लोकांसाठी ही पौर्णिमा नात्यातील नवे रंग घेऊन येते। काही दिवसांपासून चाललेले तणाव, वाद आणि गैरसमज आता हळूहळू कमी होऊ लागतील। तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल। तुमच्यातील संवाद सुधारेल। एकमेकांविषयीचा आदर आणि प्रेम वाढेल। काही जोडप्यांसाठी हा काळ अतिशय रोमॅन्टिक ठरेल। तरीही काही गोष्टी ज्या आतापर्यंत मनात दडवून ठेवल्या होत्या त्या आता समोर येऊ शकतात। हे नातं तोडण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत करण्यासाठी आहे। जर तुम्ही संयम आणि समजूतदारपणा दाखवला तर तुमचं नातं अधिक दृढ होईल। ही एकमेची पौर्णिमा तुम्हाला एक खास संदेश देते। जुन्या गोष्टींना निरोप द्या आणि नव्या संधीचं स्वागत करा। तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सगळं एका मोठ्या योजनेचा भाग आहे। काही गोष्टी लगेच समजणार नाहीत, पण वेळ येईल तेव्हा सगळं स्पष्ट होईल। तुमच्यात अपार शक्ती आहे। तुमचं भाग्य तुमच्या बाजूने आहे। फक्त एक पाऊल पुढे टाका आणि विश्व तुमच्यासोबत चालायला तयार आहे।